महिलांच्या पुढील सामन्याकरिता पहिला पुकार. महिलांच्या पुढील सामन्याकरिता पहिला पुकार सोलापूर विरुद्ध संभाजीनगर, परभणी विरुद्ध जालना जिल्हा, रायगड विरुद्ध लातूर जिल्हा. महिलांच्या पुढील सामन्याला पहिला पुकार सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर. कोण आहे रे त्यामुळे क्लिअर येत नाही. अरे सूर्य खाली पण नाही जाय. बिल्डिंगच्या खाली येईल तेव्हा. हो तिकडे आपलं येईल मला चांगला आपण आला आला. क्रीडांगणाच्या परिसरामध्ये फक्त निवड समिती सदस्य यांच्या व्यतिरिक्त कोणी थांबायचं नाही. एखाद्याला राग आला तरी चालेल, त्याला बाजूला करायचे. सामने व्यवस्थित दिसले पाहिजे. स्पोर्ट्स वोटच्या माध्यमाने ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जात आहे. संपूर्ण देशभर आणि काही देशांमध्ये सुद्धा ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्पोर्ट्स वोट काय करणार आवडच दोन एक नाही तीन दोन शहर विरुद्ध सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा विरुद्ध परभणी जिल्हा, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सोलापूर जिल्हा. पहिला पुकार. पुरुषांच्या पुढील लढतीला पहिला पुकार पुणे शहर जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा विरुद्ध परभणी जिल्हा, मुंबई उपनगर पूर्व जिल्हा विरुद्ध सोलापूर जिल्हा. या संघांना कृपया आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे. तिसऱ्या पुकाराला आपण सामना आपला संघ क्रीडांगणात उपस्थित करायचा. उद्याची आखणी आपल्याला करायची. उद्या बाद पद्धतीचे सामने आहेत. अलोट गर्दी होणार आहे. तुमचा खेळ उद्या चांगला झाला पाहिजे म्हणून पुणे शहर विरुद्ध सिंधुदुर्ग, रत्नागिरी विरुद्ध परभणी, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सोलापूर जिल्हा. पहिला पुकार.
4 3 4 लोन टाक करल सेकंड आपला उलटा आहे त्याला पाठवायचं आता याला काय झालं आता देतो आमच्या सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 1 वर जो महिलांचा सामना आहे तो पालघर विरुद्ध मुंबई शहर पूर्व आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर सामना महिलांचा ठाणे शहर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वर सांगली विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम हा महिला नाशिक शहर हा सामना आहे. क्रीडांगण क्रमांक 5 वर ठाणे ग्रामीण विरुद्ध नांदेड पुरुषांचा सामना. क्रीडांगण क्रमांक 6 वर ठाणे शहर विरुद्ध रायगड हा सामना आहे. पुढील सामन्याकरिता आम्ही फर्स्ट कॉल देऊन झालेला आहे. पुढील सामन्याकरिता फर्स्ट कॉल देऊन झालेला आहे. महिला विभागामध्ये सोलापूर विरुद्ध संभाजीनगर, परभणी विरुद्ध जालना, रायगड विरुद्ध लातूर. पुरुष विभागामध्ये पुणे शहर विरुद्ध सिंधुदुर्ग, रत्नागिरी विरुद्ध परभणी, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सोलापूर. या सर्व संघांना आम्ही पहिला पुकार दिलेला आहे. संघ व्यवस्थापक आपले साथ तयारीत सोलापूर विरुद्ध संभाजीनगर महिला विभाग, परभणी विरुद्ध जालना, रायगड विरुद्ध लातूर. पुरुष विभाग पुणे शहर विरुद्ध सिंधुदुर्ग, रत्नागिरी विरुद्ध परभणी, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सोलापूर. या सर्व संघांना फर्स्ट कॉल देऊन झाले. टीम मॅनेजर माझी विनंती आहे की आपण वेळेवरती संघ क्रीडांगणात उपस्थित करायचे. मुख्यमंत्री 2025 मुख्यमंत्री चषक 2025चा हा तिसरा दिवस आहे. या निमित्ताने उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत. विश्वास सामाजिक संस्था माजी नगरसेवक इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने आम्हाला मजबूत की ज्येष्ठ क्रीडा पत्रकार श्री प्रशांतजी केणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. स्थानिक पोलीस स्टेशनचे समस्त अधिकारी आणि त्यांचे सर्व बंदोबस्त केलेले आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. ठाणे महानगरपालिका यांचे समस्त अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर बाजीराव कराडी आणि त्यांचे बाउन्सरची टीम यांना मी थँक्यू बोलू इच्छितो. वेंगुर्ले आणि त्यांची टीम यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो. साऊंड सिस्टम सांभाळणारे श्री हर्षद आणि श्री आदित्य आणि श्री मनोहर यांना मी ही थँक्यू बोलू इच्छितो. आणि आमचे सर्व जी फर्स्ट एड व्यवस्था पाहणारे डॉक्टरची टीम आहे त्यांनाही मी थँक्यू बोलू इच्छितो. भेटीवरती श्री राजेंद्रजी पगारे कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि माजी नगराध्यक्ष हे उपस्थित आहेत. श्री मोहनजी गायकवाड सहसचिव महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, श्री पापा थॉमस सदस्य नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, श्री शेरूर आहिरे सदस्य नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन,
आणि ज्येष्ठ पंच श्री हरीशर कोळी हे उपस्थित. पुकार महिला विभागात दुसरा पुकार सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, परभणी जिल्हा विरुद्ध जालना जिल्हा, रायगड जिल्हा विरुद्ध लातूर जिल्हा. महिला विभाग दुसरा पुकार. सेकंड कॉल इन विमेन कैटेगरी विमेन सेक्शन. सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर, परभणी विरुद्ध जालना, रायगड विरुद्ध लातूर. दुसरा पुकार महिला विभाग. गाडीवर उद्या उद्या वर्तक नगर नागेश्वर क्रीडा मंडळ खोपट या संस्थेचे सर्व जे सदस्य क्रीडांगण समितीवरती काम करतात आणि खास करून मीनानाथ दांजी सर, शशिकांत राऊत क्रीडांगणाच्या परिसरामध्ये कोणालाही तुम्ही परमिट करू नका. फक्त निवड समिती सदस्य, बाकी कोणालाही ठेवायचं नाही. फोटोग्राफर्स आपण छत्रपती पुरस्कार, वीणा खवळे शेलटकर छत्रपती पुरस्कार, मेघाली कोरगावकर मस्कर छत्रपती पुरस्काराचे मानकरी, श्री रमेश भेंडेरी आहेत दादोजी कोंडे पुरस्काराचे मानकरी, श्री प्रमोद म्हात्रे छत्रपती पुरस्काराचे मानकरी, श्री नवनाथ लोखंडे हिंगोली जिल्हा, श्री राम भोईर ठाणे जिल्हा. की कोणालाही आपण तिथे उभं ठेवायचं नाहीये. असं स्वरूप शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. बाजीरावजी तुमची टीम मस्त आहे. तुमचे महिला बाउन्सर्स असो, तुमचा वापर आम्ही बऱ्याच ठिकाणी करणार आहोत. बाजीरावजी 3 नंबर टँक घेतला ना राजाचं सिलेक्टर होतो ना, घेतलं त्यांचं राजा जर कोणाला जेलवी नाही तर त्याची आई फर्स्ट एड रिक्वायर्ड ऑन कोर्ट नंबर 2. फर्स्ट एड प्लीज. आपण युट्यूबवर आहेस काय? तू पण कुठला युट्यूब चॅनल आहे? रॉ कबड्डी तू आहेस काय? भाव ते तुझे एवढे असतात त्याला. तुझे एवढे असतात वाटतं त्याला. आम्हाला पण घेतो घेतो आता झाल्यावर. रायगड असं नाव लिहू का कुठेवर? रायगड. अरे थांब, तापू नको रोशन. भेटला बाबा. हॅलो दीपक कुमार. हॅलो मस्त मारला. मुंबई सारखे की नाही कडक आहेत.
हॅलो बोल काय बोल काम करतो ना परमानंट याला कॉर्नर ते साईडचं असं मॅच दिली जाईल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन ठाणे महानगरपालिका MSRDC यांच्या विशेष सहकार्याने 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ही माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये 2 दिवसापूर्वी सुरू झाली आणि त्याचा कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी अनेक दिग्गज सन्माननीय हजेरी लावत आहेत. या कबड्डी स्पर्धांचं वैशिष्ट्य असं आहे की ही राज्य निवड चाचणी आहे आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या 31 जिल्ह्यांमधून पुरुष आणि महिला असे एकूण 62 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या एकूण 31 संघांमधून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी महाराष्ट्राचा एक पुरुषांचा आणि एक महिलांचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची एक ऊर्जा आहे आणि ती उर्मी घेऊन तो ध्यास ठेवून हा कबड्डीचा श्वास या 6च्या 6 मैदानांमध्ये आज या तिसऱ्या सन्माननीय स्वप्नील चिटणीस हे आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय संजय वाघुले साहेब यांना विनंती आहे आपण नाशिकचे माजी नगराध्यक्ष आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय राजेंद्र पगारे साहेब यांचंही या व्यासपीठावर स्वागत. पुन्हा एकदा संजय वाघुले साहेब आपल्याला विनंती आहे राजेंद्र पगारे यांचं आपण स्वागत करावं. सोलापूर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, क्रीडागट क्रमांक 2 परभणी जिल्हा, जालना जिल्हा, क्रीडागट क्रमांक 3 रायगड जिल्हा, लातूर जिल्हा.
सन्माननीय राजेंद्र पगारे यांचं या व्यासपीठावर स्वागत. त्याचबरोबर महाराष्ट्र दादा सोड पुजारी वर्ग मोहन गायकवाड यांना विनंती आहे, आपण स्वागताचा स्वीकार करावा. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहसचिव मोहन गायकवाड या ठिकाणी या 2025 साली ठाणे नगरीमध्ये आणि विशेष करून ठाण्याच्या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य पापा थॉमस हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य शेरूर अहिरे, शेखर अहिरे यांचेही मनपूर्वक स्वागत. शेखर अहिरेजी, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य शेखर अहिरे यांचंही स्वागत. त्याचबरोबर ज्येष्ठ पंच हरेश्वर कोळी हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही कोणत्याही क्रीडा प्रकारातील स्पर्धांना पंच हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात आणि इथं हरेश्वर कोळी हे ज्येष्ठ पंच आज आवर्जून इथे उपस्थित आहेत. त्यांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. तिसरा पुकार महिला विभाग क्रीडांगण क्रमांक 1 करिता सोलापूर संभाजीनगर, क्रीडांगण क्रमांक 2 परभणी जालना, क्रीडांगण क्रमांक 3 रायगड लातूर. तिसरा पुकार सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 1 सोलापूर जिल्हा संभाजीनगर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 1 परभणी जिल्हा जालना जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 2 रायगड जिल्हा लातूर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 3. तिसरा आणि शेवटचा पुकार. मी सहाही संघांच्या संघ व्यवस्थापिकांना विनंती करतो की आपण आपले संघ संबंधित क्रीडांगणावरती उपस्थित करायचं. आपल्याला तिसरा पुकार देऊन झालेला आहे. सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 1 परभणी जिल्हा विरुद्ध जालना जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 2 रायगड जिल्हा. आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. संजयजी बागुले साहेब यांना विनंती आहे, आपण संकेत महाडिक यांचं स्वागत करावं. क्रीडांगण क्रमांक 1 वर सोलापूर जिल्हा संभाजीनगर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 2 वर परभणी जिल्हा जालना जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 3 वर रायगड जिल्हा लातूर जिल्हा. थँक्यू टीम मॅनेजर्स, थँक्यू. कट झाले. दोन आहेत. तेराची आहे. काय वाढ नाही अजून. ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सन्माननीय विनोद पवार हे देखील आवर्जून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पाणी विभागाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे ठाणे महानगरपालिकेचे कार्यक्षम कार्यकारी अभियंता विनोद पवार यांचंही
या स्पर्धेप्रसंगी व्यासपीठावर हार्दिक स्वागत. संजयजी वाघुले साहेब यांना विनंती आहे आपण विनोद पवार यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर सन्माननीय अतुल कुलकर्णीजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत. रेड आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी उपस्थित झालेल्या माजी नगरसेविका सन्माननीय मृणालताई बेनसे यांचं देखील या व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत. स्वप्नालीताई साळवी यांना विनंती आहे आपण मृणालताईंचं स्वागत करावं. नाही मला मार. घुसवली. येतो घरात आला आता खाली वाकून नाही उडल. तुम्ही आहो काय? तुम्ही आहो खेळाय? आणि इकडून तुला ठाण्याला उतरतील. दो बय. फोटो मॅनर काय आपला टाइम. गावला 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 भेटला. उचल. गावलेला मात्र गेला. भारी लागेल नाही यांची भीड आहे. चेंज केलं. आजा मोरे सेम तसाच दिसतोय. आजा मोरे दिसतोय.
वाटावाला अरे अनुरागला उतरवा दर्शन किती मिनिटं गेली ते पण नाही माहिती पाचशेच झालं युतीन फुल नाही 4 प्लेयर नाही केलेलं आहे हा तो चिन्मय आहे ना विरुद्ध लातूर. महिलांच्या पुढील सामन्याला पहिला पुकार धुळे जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा, नाशिक ग्रामीण जिल्हा विरुद्ध जळगाव जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा. पहिला पुकार. महिलांच्या पुढील सामन्याला पहिला पुकार धुळे जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा. संघ व्यवस्थापक आपले संघ तयारी ठेवायचे. आपल्याला पहिला पुकार. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपण एक्झॅक्टली तिसऱ्या पुकाराला क्रीडांगणामध्ये दाखल व्हायचं. आपण वेळेच्या बाबतीत आम्हाला मजबूत सहकार्य करा. मॅनेजर्स मीटिंग मध्ये तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे आणि एक लक्षात ठेवायचं, उद्या बाद पद्धतीचे सामने असतील आणि बाद पद्धतीचे सामने म्हणजे अगदी टफ सामने असतात. त्यामध्ये तुम्ही फ्रेश दिसावं, तुमचा खेळ सुद्धा चांगला व्हावा आणि आमचे व्हॉलेंटियर सुद्धा चांगल्या मनस्थितीमध्ये इथे यावं म्हणून आपण वेळेच्या बाबतीत आम्हाला मदत करायची आहे. फर्स्ट कॉल पुणे ग्रामीण वर्सेस सिंधुदुर्ग. फर्स्ट कॉल. एक मिनिट आहे 130 सेकंद तुला तर गेलं वाटतं चांगलं आहे. तू एकटा लावतोय हो. तिकडं बघ 134 स्कोर. घ्यायला दिला हा